जानेवारीची सकाळ महाराष्ट्रासाठी काळा दिवस ठरला। महाराष्ट्रानं आपला लाडका दादा गमावला। आता दादांच्या मृत्यूला महिना होत आल्यानंतर चर्चा सुरू झाली ती दादांच्या लाडक्या बारामतीची। दादांच्या हृदयातली बारामती आता कुणाची? दादांसारखं बारामतीला कोण सांभाळणार? जगाच्या पाठीवर कुठेही असलं तरी बारामतीवर दादांसारखं लक्ष कोण ठेवणार? बारामतीच्या विकासासाठी रात्रंदिवस कोण झटणार? भल्या पहाटे उठून बारामतीत विकास कामांची पाहणी करत अधिकाऱ्यांना धारेवर कोण धरणार? म्हणजेच बारामतीचा आमदार आता कोण होणार याविषयीचा हा रिपोर्ट पाहूयात। पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघात पुन्हा एकदा जोरदार राजकीय चर्चा रंगल्या आहेत। अजित पवार यांच्या अकस्मात निधनानंतर अख्ख्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली। दादांनंतर राज्याच्या राजकारणात महत्त्वाचं स्थान असलेल्या या मतदारसंघावर नेमका कोणाचा प्रभाव पडणार याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे। बारामती हा मतदारसंघ अनेक वर्षांपासून शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांचा बालेकिल्ला मानला जातो। विकास कामं, सहकारी संस्था आणि शैक्षणिक प्रकल्पांमुळे बारामतीची वेगळी ओळख निर्माण झाली। स्थानिक पातळीवर नागरिकांच्या प्रश्नांवर, विकास कामांवर आणि तरुण मतदारांच्या भूमिकेवर यंदा विशेष लक्ष असेल। त्यामुळे बारामती कोणाची हा प्रश्न केवळ राजकीय नसून जनतेच्या अपेक्षा आणि भविष्यातील नेतृत्व याभोवती फिरताना दिसतोय। राजकीय वर्चस्वावर पुन्हा रंगला सामना। बारामतीचा आमदार नवा कोण होणार? पवार कुटुंबातच तिकीट की नव्या चेहऱ्यांना एंट्री? दादांची खुर्ची सुनेत्रा वहिनीच चालवणार? आगामी निवडणुकीत बारामतीकडे राज्याचं लक्ष। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची तयारी निवडणूक आयोगानं सुरू केली आहे। या विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदार यादी कार्यक्रम आयोगानं जाहीर केला आहे। 1 जानेवारी 2024 पर्यंत नाव नोंदवलेले मतदार पोटनिवडणुकीत मतदान करतील। या मतदारसंघासाठी 10 मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणूक लढणार असल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पोटनिवडणूक लढण्यावर एकमत झालंय। बारामती विधानसभेची प्रारूप मतदार यादी 10 मार्चला प्रसिद्ध झाल्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निवडणूक बिनविरोध करण्यावर भर असणार आहे। एक तर मी कुठला मोठा नेता नाही, पुन्हा तिकीट पक्षाकडनं द्यायचं नाही द्यायचं या निर्णय प्रक्रियेमध्ये मी त्या ठिकाणी नसतो। पण अजित काकांचा पुतण्या म्हणून, पवार परिवारातला एक व्यक्ती म्हणून, बारामतीमध्ये माझा जन्म झालाय म्हणून, तिथला एक नागरिक म्हणून आणि या महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून मला एवढंच वाटतंय की जर सुनेत्रा काकी तिथं आमदारकीसाठी या पोटनिवडणुकीमध्ये उभा राहत असतील तर ती निवडणूक ही बिनविरोधच त्या ठिकाणी झाली पाहिजे। यासाठी सगळ्यांनीच, आमच्या पक्षाने सुद्धा आणि इतर पक्षांनी सुद्धा त्या बाबतीत त्या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे। आणि जे कोणी अपक्ष उभा राहायचा म्हणून राहतात त्यांनी जर त्या ठिकाणी उभं राहिलं तर लोक त्या बाबतीत काय करतील तो त्यांचा विषय, पण शेवटी ही लोकशाही आहे। त्यामुळे लोक नक्कीच एक संवेदनशील विचार करून ताईंना या निवडणुकीमध्ये, या पोटनिवडणुकीमध्ये म्हणजे काकींना, सुनेत्रा काकींना बिनविरोध करतील असं मला वाटतं। पण अजूनपर्यंत माझ्या पक्षापर्यंत मी पोहोचलेलो नाही। पक्षाला न बोलता न विचारता हे स्टेटमेंट या ठिकाणी दिलं, प्रोटोकॉल तोडल्यामुळे मी माझ्या पक्ष प्रमुखांचं त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो। पण मलाही हा विश्वास आहे साहेबांची सुद्धा हीच भूमिका असणार आहे, आमच्या नेत्यांची, सुप्रियाताईंची सुद्धा आणि आमच्या प्रदेशाध्यक्षांची सुद्धा हीच भूमिका असणार आहे। अर्थातच बिनविरोध होईल। म्हणजे दादाच्या नंतरचं हे इलेक्शन आहे, अर्थातच म्हणजे महाराष्ट्र तेवढा नक्कीच सुसंस्कृत आहे अशा बाबतीत। त्यामुळे माझ्या मनात तीळ मात्र शंका नाहीये की ती निवडणूक ही बिनविरोधच होईल। अजितदादांची बारामती सुनेत्रा पवारच सांभाळणार असल्याचं कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय झालाय। तर पार्थ पवार राज्यसभेवर जाणार असल्याचं म्हटलं जात आहे। आगामी राज्यसभा निवडणुकीत पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील असा निर्णय पक्षाकडून घेण्यात आल्याची माहिती आहे। सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय। तसंच 26 फेब्रुवारीला होणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडी संदर्भात आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक तयारीविषयी या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतंय। येत्या काही दिवसांमध्ये वरळीडोम येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे, जिथे सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब केलं जाणार आहे। त्यामुळे दादांचा वारसा राज्यापासून ते अगदी बारामतीपर्यंत सुनेत्रा पवारच चालवणार अशी शक्यता आता निर्माण झाली आहे। सगळ्यांचंच लक्ष आहे ती ही निवडणूक बिनविरोध होते की एखादा नवा ट्विस्ट येतो याकडे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।